त्यांच्यासारखं म्हणजे कोणासारखं कळलं का? तुम्हाला विचारतो, राष्ट्रवादीची शिवसेनेची कवा युती झालती का? झालती? भाजपची काँग्रेसची? अरे आले सगळे एकत्र दे. कोणा संघ कोणाची युती कोणाचं चिन्ह काय मेळच लागायला तयार नाही. आपण काय ठेका घातला का? मग ते जर त्यांचं मित्र दोन्ही भीती, तुम्ही सुद्धा प्रचाराच्या दिवशी 15 दिवस करायचे, 15 दिवसांनी एकमेकाच्या गळ्यात हात टाकायचे, रस्ते हिंडायचं. ते म्हणले पाहिजे मतदार हुशार झाला आपल्यापेक्षा, भांडणं करीत नाही आता आपल्यासाठी. मतदान करायचं, तुम्हाला ज्याला निवडून द्यायचं त्याला द्यायचं सुद्धा, पण भांडणं फक्त करायचं. अजिबात राजकारणासाठी भांडणं करायचं नाही. तुमचं भविष्य कुठं आहे, तुमचं आयुष्य कडीला कसं जाणार आहे, तुमचे लेकर बाळ मोठे कसे होणार आहेत, आपण कष्ट करायचं शिकायचं. तुम्ही जीप घ्या, रिक्षा घ्या, टेम्पो घ्या, ट्रक घ्या, ट्रॅक्टर घ्या, कष्टानं 500 रुपये घालून आपल्या पोरांनी घरी कमवून आणायचे. आळशी वागायचं नाही. सगळ्यात जास्त आळशी पोरं आपले झाले. प्रत्येक पारावर चौकात सगळ्यात जास्त बसलेले पोरं आपले नुसते आळशी बनाले. बाप शेतात पण काम करतो, आई शेतात पण काम करते. आई बाप जनावरांचं दूध काढून विकायला पण घेऊन जाते, घेऊन तसाच बाजार होतो आपल्याला. आपल्या बापानं जर दूध काढलं तर आपल्या शहरात विकायला जायला अडचण काय? तुम्ही 10वी 12वी शिकला असता, तुम्ही उच्च शिक्षण घेतलं असतं, म्हणून लाजायला लागले का? आपला खानदानी धंदा आहे शेती, लाजायचा काय संबंध आहे? आई बापाला मदत करू लागा ना. तुम्हाला नाही काही काम करायचं ना, शेतात जाऊन झाडाखाली झोपा. पण चौकात बसून भंगार पोराच्या नादी लागून व्यसन लागतंय आपल्याला, दारू प्यायचा नाद लागतोय. आई बापासोबत शेतात जाऊन 2 घंटेच काम करू लागा, प्रचंड आधार मिळत त्यांना. आई वडिलांना थोडं शेण काढू लागा, त्यांना गवत टाकू लागा. जो व्यवसाय करायचा तो करा, चिकटे न करा, पण कष्टानं 500 रुपये पण आपल्या पोराने घरी कमवून आणले पाहिजेत, मग बरबाद होणार नाहीत आपण. नसता वाईट वेळ येईन आपल्यावर. एखाद्या पोराला पोरी जर शिकायला पैसे कमी पडले ना, 10,000 जर कमी पडले ना, तर आपल्या आई बापाला 50 जणांच्या दारात झरपडे घालावं लागते, उभरे जावं लागते तुमच्यासाठी. आणि तुम्ही शिकल्यावर त्याच आई बापाच्या मदतीला शेतात कामाला सुद्धा जातो. नोकरी लागेपर्यंत तुम्हाला शेतात कामाला जायचं. पूर्ण बदल करायचा आपण आपल्या दादा. आता ते दिवस नाही राहिले. मोगम कुंकड बिचात मला हिंडायचे. कष्ट करा, जिद्दीनं मोठं व्हायचं. कंपन्यात नोकऱ्या जायचं. ज्या क्षेत्रात अडचणी त्या क्षेत्रात आता मी सुद्धा एक यंत्रणा उभी करायला लागलोय. कारण खूप त्रास होतो लोकांना. गोरगरिबाला मुंबई पुण्याला अडचण आली तर मदतीला जायला कोणी नाही. तुमचा कोणी पाहुणा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात असेल त्याच्या